मित्रांनो, जे पॅकिंगचं किंवा पॉकेटचं आपण जे दूध आणतोय ना, ते सगळ्यात मोठं आज भारत देशामध्ये विष बनलेलं आहे. आणि विष कशामुळे बनलेलं आहे तर मित्रांनो, आज भारत देशामध्ये जेवढे पण शुगरचे पेशंट, जास्तीत जास्त डायबिटीजचे पेशंट वाढतात ना, त्याच्यापैकी एक कारण हे दूध देखील आहे. या दुधामुळे डायबिटीज वाढतो, या दुधामुळे हृदयविकाराचे आजार वाढतात, पोटाचे आजार वाढतात. आणि दुसरं म्हणजे मुलांमध्ये मुली लवकर वयात येतात. मित्रांनो, मुलींमध्ये आधी कसं पिरियडची जी सायकल होती ती उशिरा यायची 12-13 वर्षाच्या नंतर, आता ती लवकर यायला लागली. त्याचं एकमेव कारण हे देखील आहे की ते पुढ्याचं पॅकिंगचं दूध त्यांच्या घरामध्ये वापरतात. मित्रांनो, विषय खूप गंभीर आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सध्या ट्रेंडिंगमध्ये विषय चालू आहे की अमूलपासून गल्ली बोळामध्ये जेवढ्या पण दुधाच्या कंपन्या आहेत, त्या बऱ्याच कंपन्यांच्या पॅकिंगमध्ये एक बॅक्टेरिया आढळला आहे. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे क्वालिफॉर्म. मित्रांनो, हा जो बॅक्टेरिया आहे तो मातीमध्ये आढळतो, मित्रांनो विष्टेमध्ये आढळतो, अक्षरशः संडासमध्ये, सेनामध्ये आढळतो. हा बॅक्टेरिया आता त्या दुधाच्या पॅकेटमध्ये आढळला आहे. मित्रांनो, असं नाही की ह्या कंपन्या प्रोसेस करत नाही, त्या कंपन्या प्रोसेस पण करतात, पण त्याला कमी तापमानावर गरम करून लगेच थंड केलं जातं आणि हे पॅकिंगमध्ये भरलं जातं. आणि त्याच्यानंतर हा जो बॅक्टेरिया जर हे दुधाचे पॅकेट जर 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामध्ये राहिली, ट्रकमध्ये असेल, दुकानामध्ये, तर त्यांच्यामध्ये लगेच हा बॅक्टेरिया वाढतो. आणि हा क्वालिफॉर्म बॅक्टेरिया मित्रांनो इतका आपल्या पोटासाठी घातक आहे, कितीतरी पोटाचे आजार हा बॅक्टेरिया करतो. कितीतरी हा आजार पोटाचे असेल, फूड पॉयझनिंगचे असेल, डायरियाचे असेल आणि इतर आजार करतो. आणि हाच बॅक्टेरिया मित्रांनो आता दुधामध्ये ह्या पॅकेटचा वाढलेला आहे. एकमेव हेच कारण नाही, ह्याच्यापेक्षा अजून एक गंभीर कारण आहे. दुसरं एक सांगतो की हा पॅकेटचं दूध का घेऊ नका म्हणायला लागलोय, कारण मित्रांनो आपल्या जे पॅकेटचं दूध येतं त्याच्यामध्ये 90% जे दूध आहे ते जर्सी गाईचं, विदेशी गाईचं येतं, देशी गाईचं येत नाही. आणि विदेशी गाईच्या दुधामध्ये A1 नावाचं प्रोटीन असतं. ही A1 नावाच्या प्रोटीनमध्ये आपल्या पोटामध्ये गेलं की असे केमिकल बनतं, ते डायरेक्टली आपलं जे इन्सुलिन आहे, म्हणजे तुम्ही एक विचार करा, जे शुगरचे, डायबिटीजचे पेशंट असतात, ज्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जातात, बरोबर आहे का, ज्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. कारण इन्सुलिनचे इंजेक्शन का दिले जातं, इन्सुलिन हार्मोन जे आहे ते साखर त्यांच्यामध्ये कमी करतं, साखर संतुलित ठेवतं. आणि जे विदेशी गाय जे आहे, जी जर्सी गाय आहे, तिचं हे जे दूध आहे त्याच्यामुळं जे केमिकल बनतं, ते केमिकल जे पोटामध्ये जे पदार्थ बनतो तो डायरेक्टली इन्सुलिनला इफेक्ट करतो. आणि इन्सुलिनला जर इफेक्ट एकदा जर का झाला हे त्या पेशंटला लगेच त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या ब्लडमध्ये शुगर वाढते आणि त्याच्यामध्ये त्याला डायबिटीज होतो मित्रांनो, A1 टाईपचा. आणि मित्रांनो, दुसरं म्हणजे देशी गायचं दूध का घ्या म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये A2 नावाचं प्रोटीन असतं, ते आपल्या ब्रेनसाठी चांगलं असतं, आपल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याला आपण पूर्ण अन्न म्हणतो, तेच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आणि शहरामध्ये आपल्याकडे देशी गाई खूप कमी दूध देतात. विदेशी गाई म्हणजे क्वालिटी कमी आणि क्वांटिटी जास्त वाढवण्यासाठी ज्यावेळेस व्हाईट रिव्हॉल्यूशन झालं, त्याच्यामध्ये ह्या विदेशी गाईची आपल्या देशामध्ये खूप संख्या वाढली. 15-15, 20-20 लिटर दूध काढायचं, क्वालिटी नाही, काही नाही, आणि ह्याच्यापासून भरपूर आजार करून घ्यायचे असे आपल्या देशाला सवय लागलेली आहे. जास्तीत जास्त ह्या दुधाला टाळा आणि तुमच्या परिवारातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. अजून एक मित्रांनो, ह्या गाईला इंजेक्शन दिले जातात हे दूध जास्त देण्यासाठी. हे इंजेक्शनमध्ये ऑक्सिटेशन नावाचा एक असा स्टेरॉइडसारखं केमिकल दिलं जातं, त्यामुळेच आपल्या जी महिला आहेत, मुली आहेत छोट्या छोट्या, ज्यांना 12-13 वर्षाच्या नंतर पिरियडची सायकल यायला पाहिजे, मॅच्युरिटी यायला पाहिजे मुलाबाळांमध्ये, त्यांना लवकर येते ह्या इंजेक्शनमुळे. हे दूध आपण आज आपल्या घरामध्ये घेतोय. तुमच्या परिवारातल्या प्रत्येक माणसापर्यंत, या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि ही माहिती तुम्हाला खूप मेहनतीनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भावांनो, फॉलो करायला विसरायचं नाही. थँक्यू.